नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गतचा ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा फॉर्मॅट एक शासनामार्फत आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ज्या आधारे मित्रांनो आता आपल्याला समजून जाईल की आपल्याला नेमकी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, फॉर्म कशा पद्धतीने भरता येणार आहे, नाव कशा पद्धतीने आपलं टाकावं लागणार आहे। कारण की महिलांचं नाव लग्नाअगोदर लग्नानंतर असे जे फॉर्मॅट आहेत किंवा डोमेसाइल मागितलेला असेल, जन्माचा दाखला मागितला असेल, तर याचा नमुना आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळतात ते घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ घालवता आपण सविस्तर फॉर्म पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, फॉर्मचा जो नमुना आलेला आहे हा नमुना जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने आहे, म्हणजेच याच पद्धतीने आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे। त्याच्यामुळे हा फॉर्मॅट समजून घ्या। सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज। तर हा अर्ज मित्रांनो अर्जाचा नमुना आहे। याच्यानंतर मित्रांनो जे आपल्याला हमीपत्र द्यावं लागणार आहे तर ते हमीपत्र सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, ते व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्या अगोदर तुम्ही अर्ज समजून घ्या। अर्जामध्ये मित्रांनो सुरुवातीला पहा महिलेचे संपूर्ण नाव आहे। मित्रांनो महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे। तर याच्यामध्ये खाली लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे असे दोन्ही सुद्धा नावं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टाकावी लागणार आहेत। त्याच्यामुळे जो आपला डोमेसाइल द्यायचा असेल, शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा असेल, याचा तर प्रश्न मिटलेला आहे। तुम्ही या ठिकाणी डोमेसाइल, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला असा कोणताही फॉर्मॅट तुम्ही याच्यासाठी वापरू शकता, कारण की लग्ना अगोदर आणि लग्नानंतर असे दोन्ही सुद्धा नावं आपल्याला याच्यामध्ये नमूद करायचे आहेत। त्याच्यामुळे शासनाला किंवा पर्यवेक्षक कोण असेल यांना फॉर्म भरलेला कोणती प्रकारची अडचण जाणार नाही किंवा शासनाला कळायला अडचण जाणार नाही की ही दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जन्मदिनांक पहा। तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जो दिनांक असेल तो दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। जन्माच्या दाखल्यावर जो दिनांक असेल तो टाकायचा आहे। आधार कार्डवरती सुद्धा तुम्हाला जन्मतारीख पाहायला मिळेल, तर तो दिनांक तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे 3 नंबरला आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या रेशन कार्ड ज्या ठिकाणचा आहे तो पत्ता आपल्याला आपल्या या फॉर्ममध्ये भरावा लागणार आहे। त्याच्यामुळे कामानिमित्त किंवा इतर गोष्टीनिमित्त तुम्ही जर बाहेर काम करत असाल तर तुमचं ज्या ठिकाणी रेशन कार्ड आहे त्या ठिकाणचाच पत्ता तुम्ही या ठिकाणी भरून घ्या, जेणेकरून पुढे फॉर्म भरायला किंवा पेन्शन सुरू व्हायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढे जन्माचं ठिकाण आहे। आता या ठिकाणी मित्रांनो जन्माचं ठिकाण जे आहे ते आपलं दुसरं असणार आहे, म्हणजेच आपलं लग्नापूर्वीचं जे आपलं आजोळ असेल ते मित्रांनो या ठिकाणी आपलं जन्माचं ठिकाण येणार आहे। तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती किंवा तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमचं जन्म ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल। पाहू शकता जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, पिनकोड म्हणजे संपूर्ण पत्ता असेल। संपूर्ण पत्ता तुम्हाला याच्यामध्ये जन्माच्या ठिकाणामध्ये भरून घ्यायचा आहे। पुढे पहा 5 नंबरला मोबाईल क्रमांक द्यायचा आहे। मोबाईल नंबर मित्रांनो चालू द्या, कारण की शासनामार्फत तुम्हाला याच्यावरती मेसेज येणार आहेत। तुमचा फॉर्म सबमिट झाल्याबाबतचे अपडेट तुम्हाला मोबाईलवरतीच कळणार आहे। त्याच्यामुळे चालू मोबाईल नंबर तुम्हाला देणं खूप गरजेचं असणार आहे। पुढे पहा 6 नंबरला आहे आधार क्रमांक। आधार क्रमांक तुमचा आधार कार्ड जर सर्वांजवळ आहेच त्या आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल। हा मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, पण ऑफलाईन फॉर्मॅट जर कोणी दिला तर तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुका करू नका, जेणेकरून व्यवस्थित फॉर्मॅट भरून तुम्ही त्यांच्याकडे हा फॉर्म सबमिट करचाल। त्याच्यानंतर पुढे पहा 7 नंबरला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जर आपण शासनाच्या ज्या काही इतर योजना असतील, श्रवणबाळ असेल, PM किसान असेल, ज्या काही योजना असतील तर त्या योजनांचा लाभ जर आपण घेत असेल तर मित्रांनो त्याची या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे। होय किंवा नाही मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे। आणि जर आपण त्या योजनेअंतर्गत जर सहभाग घेत असेल तर त्याला मित्रांनो आपल्याला दरमहा किती रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत तर त्याचा आकडा या ठिकाणी आपल्याला भरावा लागणार आहे। म्हणजेच आता या ठिकाणी आपण समजून जायचं आहे की जर आपल्याला शासनाच्या इतर योजना मिळत असतील तर मित्रांनो या योजनेमध्ये आपण पात्र ठरणार नाहीये। संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन जर आपल्याला 700-800 रुपये मिळत असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नक्की फॉर्म भरा, कारण की शासनामार्फत असं JR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपलं जर 1,500च्या पुढं आपलं इतर ठिकाणचं येणं असेल, म्हणजे शासनाकडून आपल्याला जर मिळत असतील 1,500 किंवा त्याच्या पुढं, तर आपण या योजनेमध्ये पात्र ठरणार नाही। परंतु 1,500च्या जर आतमध्ये आपल्याला रक्कम पेन्शन स्वरूपात कोणती मिळत असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे। पुढे घ्या मित्रांनो, पुढे आहे 8 नंबरला वैवाहिक स्थिती। तर आपण या ठिकाणी विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्त्या, निराधार, तर याच्यापैकी कोणताही मित्रांनो तुमचा प्रवर्ग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून म्हणजे त्या ठिकाणी लिहून मित्रांनो तुम्हाला नमूद करायचं आहे। वैवाहिक असेल तर वैवाहिक करा, घटस्फोटित असेल तर घटस्फोटित करा,
किंवा इतर निराधार वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी नमूद करायचं आहे। तर याच्यामधून आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्या मुली असतील मित्रांनो, म्हणजे अविवाहित मुली आहेत, तर याच्यामध्ये पात्र ठरू शकत नाही। शासनाने पूर्वी सुद्धा GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की मुलींसाठी ही योजना नाही, म्हणजेच 21 वर्षाच्या पुढे ज्या विवाहित महिला असतील तर यांच्यासाठी ही योजना लागू होणार आहे। त्याच्यामुळे मुली ज्या असतील त्यांनी ह्या फॉर्ममध्ये सहभाग घ्यायचा नाही। पुढे पहा 9 नंबरला आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील। आता ही मित्रांनो गोष्ट अक्षरशः लक्षात व्यवस्थित ठेवा, कारण की बँकेची अचूक डिटेल देणं आपलं महत्त्वाचं काम असणार आहे। शासनामार्फत जी योजना येणार आहे, जे पैसे येणार आहेत, हे आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट DBT मार्फत ट्रान्सफर होणार आहेत। त्याच्यामुळे आपलं बँक खातं व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे। PM किसानच्या वेळेस मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांच्या चुका झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचे येणारे अनुदान दुसऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर झालेले होते। तर ही मोठी अडचण आहे। बँक खातं देताना व्यवस्थित द्या। सुरुवातीला बँकेचे नाव, बँकेचे खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अशा 4 स्टेपमध्ये आपली बँकेची डिटेल जी आहे ती आपल्याला भरून द्यायची आहे। पुढे घ्या मुद्दा मित्रांनो 10 नंबरला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का। तर या ठिकाणी मित्रांनो KYC जे आपण म्हणतो, म्हणजे बँकेमध्ये आपली KYC करणं गरजेचं आहे। तर ही KYC आपली होणं खूप महत्त्वाचं आहे। KYC झाली तर DBT मार्फतचं येणारा अनुदान आपल्या थेट बँकेमध्ये जमा होतं आणि त्याचा मेसेज, त्याची अपडेट आपल्या मोबाईलवरती सुद्धा आपल्याला कळते। त्याच्यामुळे जर ज्या बँकेचं खातं आपण देत आहोत त्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक आहे का हे आपलं पाहणं खूप गरजेचं असणार आहे। आणि जर नसेल तर ती पहिल्यांदा आपल्याला लिंक करून घ्या। जरी तुमच्याजवळ इतर बँकेचा ऑप्शन नसेल, तीच बँक असेल, तर त्या बँकेमध्ये फक्त आपली आधार कार्डची एक प्रत नेऊन त्यांना जमा करायची आहे आणि आपलं आधार कार्ड DBTला लिंक करायला सांगायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा, पुढे 11वा मुद्दा आहे नारी शक्ती प्रकार। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी कोणत्या ठिकाणी फॉर्म भरत आहोत तर त्यांचा उल्लेख आपल्याला इथं करावा लागणार आहे। कोणकोणत्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता तर त्याचा उल्लेख पहा। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 7 ऑप्शन दिलेले आहेत। आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, ज्यांच्याकडून फॉर्म भरून घेणार आहे, तर त्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर त्याची टिक आपण इथं बरोबर अशी करू शकता। जेणेकरून समोरच्या व्यक्तीला समजेल की हा फॉर्म जो आहे तो कुठून भरला गेला आहे। तर या पद्धतीने मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यांचे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत, परंतु सध्या तरी अजून यांचे ट्रेनिंग सुरू आहेत। नक्की कोणाकडे हे फॉर्म भरण्याची ऑप्शन देण्यात येईल हे अजून तरी कळेल नाही, परंतु ऑनलाईन पद्धतीने या पद्धतीचा फॉर्मॅट आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे। ते फक्त आपण लक्षात ठेवा। पुढे पहा 12 नंबरला आहे खालील सर्व कागदपत्रे सादर करण्यात यावी। आता कागदपत्राचा नमुना सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। आपण ऑलरेडी पहिला व्हिडिओ तर बनवलेलाच आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो। सुरुवातीला आहे आधार कार्ड, 2 नंबरला आहे आदिवास जन्म प्रमाणपत्र, ज्या ठिकाणी आपण डोमेसाईल किंवा आपला जन्माचा दाखला जोडू शकतो। त्याच्यानंतर पुढे आहे उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र। आता हे हमीपत्र आहे मित्रांनो, पुढे व्हिडिओत मी तुम्हाला सांगत आहे त्या हमीपत्र जे कशा पद्धतीचं आहे त्याचं संपूर्ण फॉर्मॅट, त्याची PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला डाउनलोड करायला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो 5 नंबरला बँक पासबुक, बँकेचं चालू बँकेचं खातं आपल्याला जोडायचं आहे। 6 नंबरला अर्जदाराचा फोटो नसेल तर फोटो काढून घ्या। 1-2 ऑप्शन आपल्याजवळ असू द्या, जेणेकरून पुढे फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर या पद्धतीने मित्रांनो कागदपत्राची प्रोसेस असेल। किरकोळ कागदपत्र आहेत, फक्त डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखला याच 2 गोष्टी आपल्याला तहसील कार्यालयाकडून काढाव्या लागतील। जन्माचा दाखला असेल तर काही अडचण नाही, तुम्ही तो सुद्धा या प्रकरणासाठी जोडू शकता। त्याच्यानंतर पुढे या मित्रांनो टिप सुद्धा देण्यात आलेली आहे। टिपमध्ये काय लिहिले, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। तर या ठिकाणी मित्रांनो अंगणवाडी केंद्रात हा अर्ज जमा करावा अशी टिप सुद्धा खाली फॉर्ममध्ये देण्यात आलेली आहे। तर आपला फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरून आपल्या गावातील अंगणवाडी सेविका ज्या असतील यांच्यापाशी हा जमा करायचा आहे। परंतु मित्रांनो सध्या तरी अजून त्यांच्याकडून आपल्याला कोणत्या सूचना येत नाही आहेत। त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे, लवकरच त्यांचं ट्रेनिंग संपून हे फॉर्म जमा करण्याचं काम जे आहे ते हे कोणाकडे जाणार आहे हे आपल्याला आज संध्याकाळपर्यंत म्हणजेच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल। तर या ठिकाणी मित्रांनो या पद्धतीचा संपूर्ण फॉर्मॅट असणार आहे। माहिती कशी भरायची संपूर्ण तुम्हाला माहिती झाली असेल। याची मित्रांनो मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा फॉर्म भरताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, भरू शकता। तर या स्वरूपात मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। शासनाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यामुळे, हा अर्ज प्रसिद्ध झाल्यामुळे
तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी अर्जाच्या प्रतीक्षेत आहेत। ऑनलाईन पद्धतीने आता कधी सुरू होईल, कोणाकडे देण्यात येईल याबद्दलची सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर देईन। तोपर्यंत मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।